पप्पा, हा बेटा. गांधीजींना महात्मा आणि राष्ट्रपिता या पदव्या कोणी दिल्या? ओके. अनेकांना बेटा हा प्रश्न पडतो की त्यांना राष्ट्रपिता कोणी आणि कधी म्हटलं किंवा महात्मा कोणी आणि कधी म्हटलं, की असं म्हटलं जातं त्यांच्या अभ्यासावरून की चंपारण्य आंदोलनानंतर त्यांना महात्मा म्हटलं जाऊ लागलं आणि रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा असं अशी उपाधी दिली किंवा महात्मा या संदर्भात त्यांना संबोधून तसं ते बोलू लागले. घरातले जे लोक होते, मग काँग्रेसमधले असतील, त्यांच्या घरातले असतील, मुलं असतील, तर त्यांना बापू असं म्हटलं जायचं आणि नेहरू आणि हे पूज्य बापूजी, डिअर बापूजी वगैरे असं म्हणायचे. तुला एक गंमत सांगतो की आपल्याकडचे जे लोक आहेत ना, ते खूप चतुर आहेत आणि हुशार आहेत. त्याने आरटीआय कायद्यानुसार भारत सरकारला हा प्रश्न विचारला. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना सुद्धा हा प्रश्न विचारला की त्यांना महात्मा कसं म्हटलं जातं आणि राष्ट्रपिता का म्हटलं जातं, त्याच्या संदर्भामध्ये एक बेटा. इतकंच नाही तर तुझ्या माहितीसाठी सांगतो की चीफ जस्टिस बोबडे असताना हे जे एस ए बोबडे साहेब जे चीफ जस्टिस त्यांच्या समोरही एका याचिकाकर्त्याने केली होती की त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जातं का किंवा राष्ट्रपिता म्हणावं देशाने, अशा संदर्भामध्ये याचिका दाखल केली होती. परंतु चीफ जस्टिस बोबडे यांनी त्यावेळी सांगितलं की गांधी हे राष्ट्रपिता आहेत, भावनेतून देश त्यांचा सन्मान करतो, पण आदेश असा काही देण्याची आवश्यकता नाही, म्हणून त्यांनी ही याचिका निकाली काढली. आता तुझा जो प्रश्न आहे बेटा, विषय असा आहे बेटा की 1942च्या आंदोलनामध्ये कस्तुरबा गांधी त्यांचे जे सहकारी होते महादेवभाई देसाई यांना आगा खान पॅलेस मध्ये रोडच्या पुण्याला तुरुंगामध्ये ठेवण्यात आलं. हा जो तुरुंग होता ना बेटा, हा तुरुंग आगा खान पॅलेस जरी म्हटलं तरी तुरुंगासारखा तुरुंग होता, कारण आजूबाजूला दाट जंगल, झाडी, प्रचंड डास, मच्छर. एक स्टेनली ओपार्ट नावाचे जे पत्रकार आहेत, लेखक आहेत, त्यांनी गांधीज पॅशन मध्ये हा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे की 22 फेब्रुवारी 1942 ला त्यांच्या सोबत तुरुंगात असणाऱ्या कस्तुरबा गांधींचं, त्यांच्या पत्नीचंही तुरुंगामध्ये निधन झालं. इतकंच नाही तर त्यांचे जे स्वीय सचिव होते महादेवभाई देसाई यांचं सुद्धा याच तुरुंगामध्ये निधन झालं आणि या निधनाची वार्ता समजल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना टेलिग्राम केला गांधीजींना सांत्वनापर, आणि या सांत्वनामध्ये त्यांनी देशाची राष्ट्रमाता गेली या अर्थाने कस्तुरबांना आदरांजली अर्पण केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे ह्याचा उल्लेखही त्यांच्या पुस्तकामध्ये पान नंबर 69 आणि 70 वर दिलेला आहे. पुढे जेव्हा जपान रेडिओवरून त्यांनी आझाद हिंद सेनेच्या स्टेशनवरून जेव्हा राष्ट्राला उद्देशून एक भाषण केलं, त्या भाषणामध्ये सुद्धा हे ब्लड बाथ नावाचं जे पुस्तक आहे, पान नंबर 24 आणि 34 वर याचा उल्लेख आहे. त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधी फादर ऑफ आवर नेशन, आमचे राष्ट्रपिता, चा आदरपूर्वक उल्लेख नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजीचा केला. पासून गांधीजींना राष्ट्रपिता असं संबोधण्यात येऊ लागलं. लक्षात आलं बेटा तुझ्या?